The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्कं वतो पदम्. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरा नजीकच्या देवगिरी व्हॅली परिसरातील पडेगाव मिटमिटा परिसरातील सुजाता महिला ग्रुप आणि सर्व परिसरातील श्रद्धावंत उपासक उपासिकांच्या वतीने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर या ठिकाणी सुरू असलेल्या 7 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व शिबिरार्थी श्रामणेरांना त्याचबरोबर पूज्य भिक्षू संघास आपण आपल्या महान अशा श्रद्धा आणि सम्यक आजीविकेतून भोजनदान देण्यासाठी म्हणून आम्हास आपण निमंत्रित केलाय. तेव्हा या प्रसंगी धम्म मंचावरती आमच्या समवेत उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गुरुजी पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर यांनाही मी त्रिवार वंदन करतो. संपूर्ण श्रामणेर संघ आणि परिसरातील धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. आम्ही देवगिरी व्हॅली मध्ये आलेलो आहोत. आम्हाला मनस्वी आनंद होतोय. आपला उत्साह पाहून सर्वांचा, आपली ही श्रद्धा धार्मिकता निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. आणि बुद्ध धम्म संघावरती आपली जी श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या विचारांवरती जी आपली श्रद्धा आहे, ती निश्चितच आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जाणारी आहे. कारण भगवंताचं वचन आहे, जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये, एका समूहाच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण होते, तेव्हा श्रद्धेतून दान दिल्या जाते. जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते, तेव्हा श्रद्धेच्या योगे सील पालन केल्या जाते. जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते, तेव्हा श्रद्धेच्या योगे समाधी मार्गाचा अभ्यास केला जातो, म्हणजे मेडिटेशन ध्यान केल्या जाते. आणि जे कोणी मग दान पुण्य करणारे असतात, सील पालन करणारे असतात आणि ध्यान करणारे असतात,
ते निर्वाणाकडे वाटचाल करीत असतात. आणि म्हणून बघा, आपण इथे हे दान पुण्य करण्यासाठी भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला दान देण्यासाठी म्हणून बोलावलेलं आहे. तेव्हा आपण सर्वांच्यासाठी एक छोटीशी धम्मदेशना मी आपल्या समोर ठेवणार आहे. आमचे गुरुजी इथे बसलेले आहेत, ज्यांच्या सहवासात संगतीमध्ये राहिल्यामुळे आम्हाला हे भिक्खू जीवन जगण्याचा एक बहुमान प्राप्त झाला. तर तुम्हाला मी सांगेल, भगवान, तुम्ही दान 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 फार शब्द ऐकले असतील. तुम्ही आज भोजन दान दिलाय नाही का? बऱ्याचदा असं होते, काही लोकांना वाटते बा हे नेहमी नेहमी भिक्षू लोक दान दान दानच कसे काय सांगतात. पण आम्ही काय फक्त दानच सांगत नाही. आपण द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल पाहत असाल तर वैविध्यपूर्ण विषय असतात. काल मिलिंद प्रश्न पुन्हा एकदा आम्ही सुरू केला. त्याचा 73वा एपिसोड काल आपण सुरू केला. मेंढक प्रश्न काल कुणालाही आम्ही अगोदर पूर्व सूचना दिली नव्हती आणि रात्रीला लाईव्ह केलं. आमच्या श्रामणेर संघ होता, उपासक उपासिका होत्या त्यांच्या समोर. तर मेंढक प्रश्न आपणही ऐकाच. परंतु आज भोजनदान दिले म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. खर तर आपल्या पराभव सुत्तामध्ये भगवंताचं एक वचन आहे. पराभव सुत्त, अनेक सुत्त आहेत भगवंताचे. त्या एका पराभव सुत्तामध्ये भगवंताचं वचन काय आहे मी ते बोलून दाखवेल. आणि त्यानंतर मग 4 प्रकारचे दान कर्म करणारे आणि न करणारे कोणते लोक आहेत आणि त्याचा त्यांना कोणता परिणाम भोगायला लागतो याबद्दल मी तुम्हाला धम्मदेशना देणार आहे. तर भगवान काय म्हणतात पराभव सुत्तामध्ये. पराभव सुत्त देखील आपल्या चॅनल वरती आहे. तर बघा, भगवंताची वाणी आहे. आपल्या जवळ, ऐकताय ना, पाण्यात जीव ठेवू नका जास्त, हिवाळ्यात सुरू आहे नाहीतरी. भगवान म्हणतात आपल्या जवळ विपुल धन द्रव्य सुवर्ण असूनही, एखाद्या व्यक्तीच्या बद्दल भगवंत म्हणाले आपल्या जवळ विपुल प्रमाणात धन द्रव्य सुवर्ण असूनही त्या सर्वाचा एकट्यानेच उपभोग घेतल्याने मनुष्याची अधोगती होते. कोणाचं वचन आहे? मनुष्य समाजाभिमुख असायला पाहिजे, मनुष्य समाजप्रिय प्राणी असायला पाहिजे. समाजामध्ये राहत असल्या कारणाने आपण जरी मेहनत करत असलो आणि आपल्याच मेहनतीचं धन दौलत जरी आपल्याकडे असेल तरी भगवंताचं वचन आहे आपल्या धनाचे संपत्तीचे 4 हिस्से केले पाहिजे. किती बापा कमवायचा आम्ही आणि 4 हिस्से करायचे त्याच्यात. सगळे हिस्से आमचेच असले पाहिजे. 4 हिस्से कशासाठी? भगवंताचं वचन आहे तीच धन दौलत, तीच संपत्ती, तोच पैसा आपल्याला सुख देते की ज्याचे 4 वाटे केल्या जातील. यामध्ये भगवान काय म्हणाले? विपुल धन दौलत द्रव्य श्रीमंती सोनं आपल्याकडे असून देखील जे त्याचा एकट्यानेच उपभोग घेतात. कोणी काही मागितलं, मागायला आले, घरीच नाही, संपलं वगैरे. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. परंतु काही लोक असे करतात बघा. काही लोक आम्हाला सांगतात जयंतीच्या पिरियड मध्ये भंतेजी वर्गणी मागायला जातो आम्ही काही काही घरी. ते सदा कदा एकच सांगते, पगार झाला नाही, पगार झाला नाही. आता घरीच नाही आणि पगार झाला नाही. आता कोणी आजारीच पडलं, आता काहीतरी झालं. मी म्हणतो बाबा मागताच कशाला? बाबासाहेबांनी मागायला शिकवलं का? आता बाबासाहेबांनी भरभरून दिलं आपल्याला आणि देणारा समाज बनवला आपल्याला. बघा, एक काळ होता की यस्कराला रोटी वाढ, भाकर वाढ, खुळखुळ्याची हातात काठी घेऊन भीक मागावं लागायचं. आज तोच समाज देकरी झाला. बघा, देणेकरी झाला. ही बाबासाहेबांनी केलेली मोठी क्रांती आहे समाजामध्ये. आणि म्हणून सोनं चांदी माणिक मोती घर, आता गेलो बघा ते कोणाचं घर होत? आराक परिवाराचं घर होत. 2ऱ्या-3ऱ्या माळ्यावर बघा भंतेजी म्हणे घर लय मोठा आहे म्हणे. खरंच मोठा. आमच्या सामनेर संघ एवढा मोठा आहे. एका रूम मध्ये काही सामनेर, दुसऱ्या रूम मध्ये काही सामनेर, हॉल मध्ये काही, म्हणजे सारं घर. म्हणजे गृहप्रवेश केला होता का नाही माहित नाही, पण आज खऱ्या अर्थाने गृहप्रवेश झाला. बघा, एवढे जीवनधारी आले. हे म्हणते नाही केला नव्हता म्हणते. आज गृहप्रवेश झाला एकदा. त्यांच्यासाठी साधुकार द्या. बघा, त्यांना
ही पुण्य संधी मिळाली, कारण भगवंत म्हणाले भिक्षूला भोजनदान देणं हे महान पुण्यदायी आहे. तुम्ही बौद्ध धर्माचा अभ्यास करत असाल, दक्षिणा विभंग सूक्त सांगितलेला आहे. त्या दक्षिणा विभंग सूक्तामध्ये एका भिक्खूला, एका श्रमणाला, भिक्षू संघाला, भिक्षुनी संघाला, बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला, बुद्ध प्रमुख भिक्खुनी संघाला जे कोणी दान पुण्य करतील त्यांचं महान पुण्य होते, असं भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे बघा, भगवंतानं 4 हिस्से धन दौलतीचे करायला सांगितलं. पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी बाजूला काढून ठेवायला सांगितला. म्हणजे 100 रुपये जर दिवसाला कमवत असाल तर त्याचे 25-25 रुपयाचे 4 हिस्से. तर पहिला जो हिस्सा आहे तो पहिला हिस्सा माता पित्याच्या पालन पोषणासाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या संगोपनासाठी, त्यांच्या औषधोपचारासाठी, त्यांच्या खाणपिण्यासाठी बाजूला काढून ठेवला पाहिजे. समजला पहिला हिस्सा. दुसरा हिस्सा सांगितला भगवंताने मूल बाळ बायको यांचा व्यवस्थितपणे सांभाळ करण्यासाठी दुसरा हिस्सा तुम्ही बाजूला काढून ठेवला पाहिजे. तिसरा हिस्सा भगवंताने सांगितला की तो हिस्सा फ्युचरचा विचार करून, म्हणजे भविष्यात कोणतं संकट येईल किंवा कुठली अडचण येईल आणि तेव्हा एकदाच पैसा लागेल तर त्याच्यामुळे तो बचत करून ठेवायला सांगितलं. किती हिस्से झाले समजते की नाही भाषा आमची? हा बापा, तुम्ही लय हुशार आहे. देवगिरी व्हॅलीत आले, गाव सोडून शहर सोडून, फार सुंदर एरिया आहे, निवांत आहे बघा हे परिसर. पण असं वाटत आहे की एखाद्या बुद्ध विहाराच्या स्टेजवरून बोलत आहे की काय. सुंदर आहे भूमी आहे, भविष्यात होईलच काहीतरी, झालं पाहिजे. असो, तो विषय वेगळा. किती हिस्से? पहिला कोणता? माता पित्याच्या सेवेसाठी. कधी असं म्हणू नये माझ्याकडे पैसाच नाही, कुठून गोळ्या औषध देऊ, माझ्याकडे पैसेच नाही, कुठून दवाखान्यात नेऊ, माझ्याकडे पैसेच नाही, तुला साडी कुठून घेऊ, तुला धोतर कुठून घेऊ, माझ्याकडे पैसेच नाही, तुझ्यासाठी खायला पियाला कुठून देऊ, असं आई वडिलांना आपण कधी म्हणता कामा नये. म्हणून जे काही कमवतोय त्यातला पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी, दुसरा हिस्सा मूल बाळ बायको. नाही तर काही काही ठिकाणी लोक सांगतात भाता आम्हाला म्हणून कळते, काही काही ठिकाणी आईकडे, आई बापाकडेच ओढ आहे म्हणते, म्हणते त्यांचंच ऐकते, म्हणजे आमचं काही ऐकतच नाही म्हणते. परवालाच एका ठिकाणी अशी कंप्लेंट होती. ही एक कंप्लेंट आहे काही ठिकाणावरून की मायबापाच ऐकते, आणि दुसरी एक कंप्लेंट आहे मायबापाकडून हे बायकोच ऐकते. आता त्यांना काय जीव द्यावा का, करावं काय त्यानं मला सांग. काही काही ठिकाणी खरंच असं होत असेल बाबा, ते लई परेशान होते. आमचं एक सामने म्हणे आहे बा, मला म्हणजे भरतीची वैतागलो म्हणे, मी सगळं बस झालं म्हणे, मी सोडून देतो म्हणे. आता ते त्यांचं पाव म्हणे, पैसे बिशे आहे म्हणे, त्यांच्या नावावर करून देतो आणि मी इकडेच राहतो म्हणे. बरं झालं बा इकडं राहतो तरी म्हणते. नाही तर काही काही लोक आत्महत्या करतात बघ. पाहत असाल तुम्ही लोक. त्या दिवशी आम्ही नागपूरला गेलो, एक अशी मुलगी 8वीला आणि तिची आजी आणि तिची मम्मी कार्यक्रमात होते, आणि ते मुलीच्या डोक्यावर थोडासा असा परिणाम झाला. कर्जबाजारी होऊन वडील ते मटका काय 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 म्हणतात, काय असते म्हणतात ते, कुठं पैशाची उधळून करण्यासाठी ते नंबर लावून वगैरे काहीतरी असते म्हणतात ते, तर ते करायचे. मग कर्जबाजारी झाले तिचे वडील, आणि कर्जबाजारी झाले तर त्यांनी घरातच पंख्याला फाशी घेतली बघा. ती पोरगी शाळेतून आली, अशी छोटीशी पोरगी 8वीची, शाळेतून आली, पाहते तर बाप पंख्याला लटकलेला. ही चिरचिर चिरकली पोरगी, आणि मग तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला बघा. तर ती आई, म्हणजे त्या मेलेल्या माणसाची आई, ती त्याची बायको, ती पोरगी, ती पोरग, असं फार वेगळंच. आता ते दुःख तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही कोणाचं बघा. तर प्रचंड प्रमाणात ते दुःखी होत होते. तर त्याच्यापेक्षा तसं काही होण्यापेक्षा मी तर म्हणतो बा, आम्ही आहे पण इकडं लय हिंमत लागते पहा. यांना विचारा, आता 2-3 दिवस झाले, वाटते असं जावं, भांडण झाल्यावर तेवढ्या पुरतं मी निघून जातो, आणि इकडे आल्यावर पुन्हा म्हणते मग मी इकडून निघून जातो. असे लय पाहिले आम्ही लहानपणापासून. तर भगवान म्हणाले वैतागून इकडे येण्यात अर्थ नाही आहे. ऍक्च्युली मनाचा संयम ठेवून श्रद्धेनं धार्मिकतेतून जर आलं तर मग टिकतात बघा इकडे. नाही तर कधी कधी घरकाना घाटका अशी अवस्था होती, असे होते. आम्ही असंही पाहिलं लोकांचं, म्हणजे इकडे मन गुंतते आणि तिकडे मन गुंतते बघा. आणि म्हणून भगवंताने सांगितलं मूल बाळ बायको यांचा सांभाळ करण्यासाठी दुसरा हिस्सा तुम्ही बाजूला काढून ठेवला पाहिजे. तिसरा हिस्सा बचत करण्यासाठी. कशासाठी बचत करायची आहे? तर भविष्यात कोणतं दुखणं आहे, कोणता आजार आहे, कोणतं लग्न कार्य आहे, किंवा काही परीक्षा फीस भरावी लागते, किंवा अजून पैसे भरपूर लागतात, तर मग ते पैसे साठवावे तर लागतील. आणि म्हणून तिसरा हिस्सा साठवत जा.
जेणेकरून संकट काळी तो आपल्याला फायदा होईल, मदत होईल त्याच्यातून. आणि चौथा हिस्सा सांगितला भगवंताने, तो बाजूला काढून ठेवा, तो यासाठी दान पुण्य करण्यासाठी. कशासाठी? दान पुण्य. पुण्य कशाला म्हटलं? दानाला. म्हणून दान पुण्य ऍक्च्युली शब्द वेगवेगळे आहे, पण भगवंताला विचारलं की पुण्य काय आहे, तर भगवान म्हणाले दान करणे पुण्य आहे, म्हणून दान पुण्य. तर चौथा हिस्सा भगवंताने सांगितला दान पुण्य करण्यासाठीचा. म्हणून तुमच्या सर्वांमध्ये बघा श्रद्धा निर्माण झाली आणि भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला आपण बोलून त्यांना भोजन वगैरे दान दिलं पाहिजे, म्हणून तुम्ही इथे हे भोजन दान दिलं. तर हे छोटस मी तुम्हाला सांगतो की हे 4 हिस्से तुम्हाला समजले की नाही. आता तुम्हाला सांगतो की 4 प्रकारचे दानदाता कोणते असतात. भगवंताच्या काळातही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतात. दान देणारे लोक कोणकोणत्या क्वालिटीचे असतात, तर किती क्वालिटी सांगितल्या? 4 क्वालिटीज सांगितल्या भगवंताने. बघा, पहिली क्वालिटी सांगितली, काही लोक असे आहेत तुमच्यातही बसलेले असतील, तुमच्या परिसरातही असतील आणि सगळीकडे सदा सर्व काळ, भूतकाळ होऊन गेला तेव्हाही, आताही, उद्याही स्वतः दान पुण्य करतात. स्वतः जिथे कुठे संधी मिळेल, जेव्हा कधी जे कुठलं दान असेल, भोजन दान असेल, परिष्काराचं दान असेल, औषधाचं दान असेल, विहाराचं दान असेल, जागेचं दान असेल, भिक्षू निवासाचं दान असेल, किंवा जे कुठलं दान, स्वतः दान पुण्य करतात, पण इतरांना प्रेरित करत नाहीत दान देण्यासाठी, प्रेरणा देत नाहीत. म्हणजे दुसऱ्याला कधी म्हणत नाहीत तुम्हाला जर शक्य असेल तर बघा तिथे दानाची आवश्यकता आहे, बघा आम्ही तर देतो, तुम्हाला जर इच्छा झाली तर देऊ शकता. बघा, म्हणत नाहीत काही काही लोक समजा. तर भगवान म्हणाले असा एक दानदाता आहे की जे स्वतः दान देतात पण इतरांना प्रेरित करत नाहीत, प्रेरणा देत नाहीत. कधी कोणाला म्हणणार नाहीत की बा तुम्ही पण देऊ शकता, द्यायचं झालं तर, म्हणजे मागू पण नाही असं, पण प्रेरित तर करू शकतो ना आपण. जसं की तुम्ही आता ज्यांनी कोणी ठरवलं असेल हे की बा भंतीजींना बोलवायचं आहे, भिक्षू संघाला बोलवायचं आहे, तर भंतीजी लोक येणार आहे, तर तुम्हाला जमलं तर घेऊन या बाई, भाकर भाजी पोळी काय जे असेल, चटणी मीठ भाकर, तुम्ही बोलले असाल की नाही, महिला मंडळाने चर्चा केली असेल की नाही, बरोबर की नाही. मग त्यातूनच तयार झाले ना सगळेजण, एक 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 थेंबे थेंबे तळे साचे. म्हणून पहिला दानदाता सांगितला स्वतः दान पुण्य कर्म करतो पण दुसऱ्याला प्रेरित करत नाही. दुसऱ्या दानदाताना सांगताना सांगितलं, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे काही काही लोक असतात ना, दान तिथं काम सुरू आहे, द्यान दान, लग्न म्हणजे कुठं जयंती आहे द्यान दान, शिबिर आहे द्यान दान, इतरांना म्हणत राहील दान द्या ना दान द्या, पण आपलं आमची अजून पगार झाली नाही म्हणते. रजिस्टर घेईल साऱ्या तुमच्या काय देवगिरी हिल मध्ये फिरल, कोण दिले का कोण दिले का, याचं नावही नाही गावही नाही दिलंही नाही. तुम्हाला म्हणत नाही बा, तसं उदाहरणासाठी म्हणून घेतलं नाव तसं देवगिरी व्हॅलीचं, तुम्ही फार चांगले आहे. पण असं होते बघा, इतरांना प्रेरित करतील, इतरांना म्हणतील की दानाची आवश्यकता, कार्यक्रमात जयंती आहे वगैरे वगैरे दान द्या, पण स्वतः मात्र दान देणार नाही. असा दुसरा एक दानदाता. तिसरा दानदाता सांगितला, ना स्वतः देते दान कधी, ना कधी कोणाला प्रेरित करते. बघा, असेही लोक आहेत, बिलकुल कशातच नसतात. येताना आम्ही गाडी चर्चा करताना म्हणालो बघा, काही काही लोक खरोखर समाजात आपल्या इतरांचं काय सोडा, इतरांचं की दुसऱ्यांना तर नाही, धम्माचे होत नाहीत, विहाराचे होत नाहीत, समाजाचे होत नाहीत, जयंतीचे होत नाहीत, कोणाचेच नाही, फक्त येऊ द्या, देऊ द्या नाहीच, येऊ द्या. पोट फुल भरले, फुटायला आलंय तरी म्हणते येऊ द्या, येऊ द्या. आणि मग एक दिवस बटन दबतं, टन, आयसीयू मध्ये भरती करा म्हणते. डॉक्टर कृत्रिम श्वास लावते आणि ह्या अशा तिथंच मग डरकाळ्या फोडते. डॉक्टर म्हणते अगोदर बिल भरा आणि नंतर बिल भरलं की आता घेऊन जा म्हणते. होते की नाही असं? कोणाच्याही जीवनामध्ये बघा असं होते. तर असं होण्याच्या अगोदर भगवंतानं सांगितलं पुण्य कर्म करा. आणि म्हणून एक दानदाता असा सांगितला भगवंताने, स्वतःही दान पुण्य करत नाही आणि दुसऱ्यांनाही प्रेरणा देत नाही. चौथा आणि शेवटचा दानदाता सांगितला भगवंतानं, काही काही लोक इथे असे असतात, तुमच्यातही बसलेले असतील, स्वतः पण दान देतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. विशाखा मिगार माता, अनाथ पिंडिक सुदत्त यासारखे लोक होऊन गेले. आजही बघा, आम्ही त्रिपिटका चॅन्टिंगला गेलो होतो, आता इंटरनॅशनल त्रिपिटका चॅन्टिंग होती बुद्धगयेमध्ये, तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल. तर अमेरिकेची बाई इथे भारतामध्ये येते दरवर्षी. 20 वर्षांपासून बुद्धगयेला यावेळेस सुद्धा 22 देशाचे लोक, 22 देशातले भिक्खू त्या चॅन्टिंग मध्ये होते. बघा, दररोज 20,000 लोकांचा स्वयंपाक बनत होता. बघा किती, 20,000 लोक ऍट अ टाइम लोक जेवण करत होते, भोजन करत होते. बघा, 20-22 लाख रुपये एका दिवशीचा चॅन्टिंगचा खर्च होता. बघा, मी माहिती काढली बारकाईने सगळी. किती,
एका दिवसाचा 20 ते 22 लाख रुपये खर्च, आणि हा सगळा खर्च श्रद्धापूर्वक स्वेच्छेने दान देणाऱ्या दानदात्यांकडून प्राप्त झाला होता. कोणाला मागण्याचा वगैरे त्याच्यामध्ये विषय नव्हता. म्हणून असेही लोक आहेत की स्वतः पण दान देतात आणि इतरांना पण दानाची प्रेरणा देतात. म्हणून भगवंत म्हणाले, आपण कोणत्या दानदात्यामध्ये मोडतोय हा विचार आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्यानंतर हे संपत्तीचे 4 हिस्से जे सांगितले त्याही बद्दल आपण विचार केला पाहिजे. कारण आपलं जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. आम्ही नेहमी सांगतो, मी तुम्ही प्रत्येक जण जन्म गावावरून निघालो, मरण गावाकडे आपली वाटचाल सुरू आहे. कधी कुणाचा स्टॉप येईल आहे का नेम आहे? अहो बिलकुल नेम नाही बघा. जेवण करताना ठसका लागला म्हणते गेले, चहा पिताना ठसका लागला म्हणते गेले, बसमध्ये बसले बसमध्येच गेले, म्हणजे रस्त्याने चालताना ठेच लागली आणि गेले. म्हणजे कधी दवाखाना कधी कधी पाहू देत नाही बघा. अँब्युलन्स मध्ये किंवा एखाद्या गाडीमध्ये, ऑटो रिक्षामध्ये जीव गेला म्हणतात लोक. आता आम्ही अंतिम संस्काराला जातो कधी कधी तर. आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा भरोसा नाही. त्यामुळे मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. तर दान हा सद्गुण, दान हा पाया, दान हा बीज आहे म्हणाले भगवान बुद्ध. पूर्णत्वाची अवस्था गाठण्यासाठीची जी दान पारमिता भगवंताने सांगितलेली आहे ती निर्वाणाकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून दान, शील आणि समाधी हे 3 सद्गुण असे आहेत की ते निर्वाणाच्या मार्गामध्ये आपल्याला सहाय्यक बनत असतात. त्यामुळे आपण सर्वांनी अत्यंत श्रद्धापूर्वक हे दान पुण्य केलेलं आहे. आपल्या साजापूर येथे नेहमी आम्ही श्रामणेर शिबिर घेत असतो. याही वेळेस 7 दिवसाचं श्रामणेर शिबिर घेतलं, कारण बुद्ध धम्मामध्ये अभ्यासाची नितांत गरज असते. फक्त हात जोडले म्हणजे, जय भीम म्हटलं म्हणजे विषय संपला असं नाहीये. बुद्ध धम्मामध्ये अभ्यास करावा लागतो, आणि तोही प्रॅक्टिकली. पुस्तकी अभ्यास वेगळा आणि आचरणिक अभ्यास वेगळा असतो. पुस्तकी अभ्यास कोणालाही करता येईल, किती पुस्तकं चाळता येतील, घरामध्ये कपाटामध्ये ठेवता येतील, पण प्रॅक्टिकली अभ्यास जो असतो तो आचरणिक अभ्यास असतो, तो ध्यानाचा अभ्यास असतो, तो शील पालनाचा अभ्यास असतो, तो सहनशीलतेचा अभ्यास असतो, तो संयमशील राहण्याचा अभ्यास असतो. आणि तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला संकल्प करावे लागतात, अधिष्ठान करावं लागतं, स्वतःला त्यातून आपल्याला सिद्धता निर्माण करता येते. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आम्ही सातत्याने घेत असतो. ऍक्च्युली आमचे धम्म दौरे असतात, आपण पाहतच असाल. कायम स्वरूपी आम्ही बाहेर धम्म प्रचारामध्ये असतो. औरंगाबाद शहरामध्ये आता बघा N12 हडकोला एक सिडकोकडून प्लॉट विकत घेतला आपण. 26 जानेवारीला त्याचं भूमिपूजन आहे. आता आणायची विषय निघाला म्हणून तुम्हाला मूळ पत्रिका देतो बापा, पुन्हा म्हणू नये असं. कारण 19च्या कार्यक्रमाला तर तुम्ही होतेच, तुमचे काही काहीचे चेहरे दिसतात आम्हाला. काही आया ओळखीचे आहे, काही बाबा ओळखीचे तुमच्यात बसलेले, तर नेहमी येतात कार्यक्रमांमध्ये वगैरे म्हणून. तर 19चा कार्यक्रम झाला आणि आता 26 जानेवारी 2026 ही युनिक तारीख आहे. 26 जानेवारी 2026, 26/1/26 असं आहे. तर त्यामुळे त्या दिवशी 4 माळ्याच्या विहाराचं आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं भूमिपूजन असणार आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे. आणि त्या बांधकामासाठी म्हणून आपल्याला स्वइच्छेनं सहकार्य करण्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते देऊ शकता. परंतु इथे मी तुर्तास आपल्याला या दानाचे फळ भगवंताने जेव्हा सांगितले की हे जे 4 सांगितले ना, स्वतः दान देतात, इतरांना प्रेरित करत नाहीत, किंवा इतरांना प्रेरित करतात पण स्वतः दान देत नाहीत, स्वतःही दान देत नाहीत आणि इतरांनाही प्रेरित करत नाहीत, स्वतः दान देतात आणि इतरांनाही प्रेरित करतात, असे 4 प्रकार. तर भगवंताला विचारलं, भगवान याचा रिझल्ट काय, याचा परिणाम काय होतो असं केल्याने? म्हणजे जे स्वतः दान देतात पण इतरांना प्रेरणा देत नाहीत दानाची, तर त्यांना काय कर्मफळ मिळते? तेव्हा भगवंताने सांगितलं की या सृष्टीमध्ये, आता समजा तुम्ही इथे एवढे जण बसलेले आहात, बरोबर, सगळ्यांकडे धन दौलत सारखीच आहे का? आहे आहे का? नाहीये. बरं, तुम्ही समजा धनवान आहात, तुमचे सगळे नातेवाईक धनवान आहे म्हणता का तुम्ही? प्रकार कसा असतो तुम्हाला सांगतो बघा. आता ही पहिला प्रकार आहे की नाही, स्वतः दान देतात पण इतरांना दानाची प्रेरणा देत नाहीत. तर भगवंताने सांगितलं यांचं जे कर्म आहे मग दानाचं, तर हे स्वतः जेव्हा कधी त्यांना
तशा प्रकारचं कर्मफळ मिळत राहील, तेव्हा स्वतः श्रीमंत धनवान म्हणून जन्माला येतात, पण त्यांचे परिवार नातेवाईक गरीब असतात बघा. आणि असं आहे. तुम्ही जर याच्याबद्दल थोडासा अभ्यास करत असाल, काही काही लोक म्हणजे एखादं घर नातेवाईकांमधलं फार श्रीमंत आहे आणि बाकीचे सगळे गरीब आहे बघा, कंगाल आहे बघा, आहे की नाही? तर हे पहिल्या प्रकारच्या दानदात्याला मिळणार कर्मफळ आहे म्हणाले भगवान. याचा डीप अभ्यास करावा लागेल, तेव्हा कळेल. वरवर करणी धम्म कळतच नाही, पण सांगतो तुम्हाला एक सहज समजावं म्हणून. दुसरा जो दानदाता सांगितला होता की नाही, दुसऱ्यांना प्रेरित करतो परंतु स्वतः दान देत नाही. तर काही लोक असे आहेत जगतामध्ये की स्वतः एकदम कंगाल आहे, पण त्यांचे नातेवाईक लय श्रीमंत आहे. म्हणजे आता जे सांगितलं त्याच्या उलट गणित. स्वतःचा परिवार एकदम कंगाल गरीब आहे, पण नातेवाईक मात्र मालामाल असतात. मग हे जळत राहतात त्यांचं. मग म्हणतात 2 नंबरचं आणलंय, त्यांनी चोरून आणलंय, इकडून आणलंय, तिकडून आणलंय, त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल पाकडू 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 पाकडू. ते बिचारे चांगले असले तरी हे सगळे ते जिंदगी बर्बाद करते त्यांची, बदनामी करू करू. कारण जलसी प्रवृत्ती एक सांगितलेली आहे बघा, नाही का? दुसऱ्याच्या बद्दल जलसी असणे. भगवान म्हणाले कोणाच्या बद्दल जलसी नसायला पाहिजे. म्हणून दुसऱ्याचं कर्माचं फळ जो काय आहे की स्वतः कंगाल असते आणि नातेवाईक श्रीमंत असतात. तिसऱ्याचा परिणाम सांगितला, स्वतः दान देत नाही आणि दुसऱ्यालाही दान देऊ देत नाही. असे परिवार लोक आहेत बघा, स्वतः पण कंगाल आहेत, गरीब आहेत, प्रचंड 18 विश्व दारिद्र्य आहे आणि सारे नातेवाईकही आहेत की नाही? बघा तुम्ही, काही काही लोक वर्षानुवर्ष त्या पालामध्ये राहतात बघा. बघितलं तुम्ही? या गावाला राय काही दिवस, दुसऱ्या गावाला राय काही दिवस, तिसऱ्या गावाला राय काही दिवस, असे पण लोक आहेत. हा तिसरा प्रकार आहे. कधी स्वतः दान देत नाही आणि दुसऱ्यांनाही दान देण्याची प्रेरणा देत नाहीत, म्हणून स्वतः पण गरीब म्हणून जन्माला येतात आणि संपले परिवार नातेवाईक आपले सही त्यांचे गरीबच असतात. चौथा जो दानदाता सांगितला भगवंताने, स्वतः पण दान देतो आणि इतरांनाही प्रेरणा देतो. भगवान म्हणाले असे काही लोक असतात, सोन्याचा चमच घेऊन जन्माला येतात. बघितलं तुम्ही? कधी कधी काही काही लोकांना वाटते बघा, अरे गड्या मी पण त्या घरात जन्माला आलो असतो तर लय बरं झालं असतं. हा झाला आपला विचार. आपल्याला तर लय काय काय वाटते. आपल्याला वाटते त्या मंगळावर गेलेल्या नासाच्या यानात मी असतो तो काय झाला असतं. जागेवरच बसलोय हो. आणि विचार करते मोठमोठा असा, मी हिरो असतो तर काय झालं असतं, मी हिरोईन असतो तर काय झालं असतं, मी त्यांच्या घरी जन्माला आलो असतो तर काय झालं असतं. हा विचार करणं वेगळा, पण हकीकत वेगळी असते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं, काही काही लोक असे असतात की स्वतः पण धनवान श्रीमंत असतात आणि सारे नातेवाईक पण त्यांचे तसे श्रीमंत असतात. तर हे चौथ्या दानदात्याच्या कर्मफळाचा परिणाम आहे. त्यामुळे आपण म्हणजे या दानदात्यांकडून प्रेरणा घ्यावी आणि स्वतः दानदाते आपण कोणत्या प्रकारचे आहोत यावर चिंतन मनन करून भगवंताच्या धम्मामध्ये भगवंताने उपदेश केल्यामुळे स्वतःला दानवान बनवावं, दानी बनवावं, दानशूर बनवावं, सिलवान बनवावं, ध्यानी बनवावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करावं. कारण हे जीवन अनमोल आहे आणि अनमोल जीवनाचं आपल्याला या सोनं करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण जे काही भोजन दान दिलं आहे संपूर्ण महिला मंडळ, सुजाता महिला मंडळाकडून, तेव्हा सर्वांच्या दानदात्या परिवाराच्या साठी एक मंगल मैत्री व्यक्त करतो. पूजनीय आमचे भंतेजी आपणास धम्मदेशना देणारच आहेत आणि म्हणून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देत आहे. भवतो सप्पमंगलम् रक्षन्तु सप्पदेवता सप्पबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सप्पमंगलम् रक्षन्तु सप्पदेवता सप्पधम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सप्पमंगलम् रक्षन्तु सप्पदेवता सप्पसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः,
संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.